नमस्कार माझ्या प्रिय शिक्षक बंधू आणि भगिनींनो, मी प्राध्यापक मारुती विठ्ठल शेळके आपल्या सर्वांचं मास्टरमाइंड करिअर अकॅडमी या महाराष्ट्रातील नंबर 1 सर्वोत्तम व्यासपीठावरती सहर्ष स्वागत करीत आहे। रात्रीचे 3:15 झालेले आहेत आणि आपण शिकायला सुरुवात करत आहोत बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र। यामध्ये आपण घटक पाहत आहोत अध्ययनावर परिणाम करणारे घटक। या अध्ययनावर परिणाम करणाऱ्या घटकांमध्ये आपण उपघटक पाहत आहोत अध्ययनावर परिणाम करणारे मानसिक घटक, अध्ययनावर परिणाम करणाऱ्या मानसिक प्रक्रिया। आणि या मानसिक प्रक्रियेमध्ये आज एक अत्यंत महत्त्वाची मानसिक प्रक्रिया आपण समजून घेणार आहोत, शिकणार आहोत। स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने म्हणजे टीईटीच्या दृष्टीने तो परिपूर्ण करून घेणार आहोत। आणि तो कोणता घटक, ती कोणती मानसिक प्रक्रिया? अर्थातच विचार प्रक्रिया, थॉट्स ऑर थिंकिंग। काय आहे नेमकं विचार किंवा विचार प्रक्रिया? सर्वप्रथम त्याची पार्श्वभूमी जाणून घेऊया की ही विचार प्रक्रिया माणसाच्या अध्ययन अध्यापनावर, जीवनावर कसा परिणाम करते। मानव हा समाजशील आणि विचारशील प्राणी आहे। समाजशील का? तर तो समाज सोडून राहत नाही, तो समाजात राहतो, किंबहुना समाजाशिवाय तो राहूच शकत नाही। समाजाचा तो अविभाज्य घटक आहे। आणि आता विचारशील काय? तर माणसाची ओळखच आहे, माणसाचा अर्थच आहे विचार करणारा प्राणी म्हणजे मानव, अशी माणसाची ओळख केली जाते। मानव आणि मानवेतर प्राण्यांमध्ये सर्वात महत्त्वाचा बदल, फरक कशामुळे झालाय? तर विचार करण्यामुळे झाला। विचार करण्यामुळे माणसाच्या आयुष्यामध्ये एवढी मोठी प्रगती, एवढा मोठा विकास साधलाय कसा? तर विचार प्रक्रियेच्या जोरावर, विचाराच्या ताकदीवर। खरंच आणि म्हणूनच अध्ययन अध्यापन प्रक्रियेवर परिणाम करणारा हे विचार हा एक महत्त्वाचा मानसिक घटक आहे, महत्त्वाची मानसिक प्रक्रिया। मी तर म्हणेल अध्ययन अध्यापनावर परिणाम करणारी ही मानसिक प्रक्रिया तर आहेच आहे, मात्र या विचार प्रक्रियेवर, अध्ययन अध्यापन प्रक्रियेचा सुद्धा तुमच्या शिक्षणाचा परिणाम होतो आणि या विचारांचा तुमच्या जीवनावर परिणाम होत असतो। माणसाच्या मनात जसे विचार आहेत तसं त्याचं आचरण होतं। जसा विचार तसा आचार, जसा विचार तसा आचार, जसा आचार तसं वर्तन, आणि जसं वर्तन तसा जीवन। हा एक मंत्रच आहे जीवनाचा। एक साधी गोष्ट तुम्हाला सांगतो, एक साधी गोष्ट की माणसाच्या मनामध्ये विचार किती शक्तिशाली असतो, माणसाच्या मनातला विचार काय करू शकतो। एक पुरोहित, काही वर्षापूर्वीची जुन्या काळातली गोष्ट, एक पुरोहित शेजारच्या गावामध्ये विधी करण्यासाठी काहीतरी कार्यक्रमासाठी गेलेले असतात। कार्यक्रम झाला, विधी झाला। त्या कार्यक्रमाच्या आयोजकांनी त्यांना या विधीच्या पुरोहितत्वाच्या बदल्यामध्ये त्यांना काही धान्य दिलं। धान्य डोक्यावर घेतले आणि पुरोहित आपल्या गावाच्या दिशेने निघाले। पण ओझं जरा जास्तच होतं, म्हणून त्यांनी ठरवलं या गावचा बाजार आहे, या गावात हे धान्य, या बाजारात हे धान्य विकून टाकू आणि त्या बदल्यात काहीतरी घेऊ। धान्य विकलं। बाजारात फिरता फिरता काय घ्यायचं ठरवत असताना त्यांना एक सुंदरसं गाईचं वासरू दिसलं। हे वासरू घेऊया असं त्यांनी विचार केला, कारण त्या वासराची गाय, त्याची आई ती काही दुखण्यामुळं, आजारपणामुळं तिचा मृत्यू झाला होता। चला याला सांभाळलं तर पुण्यही होईल, म्हणून ते वासरू त्यांनी विकत घेतलं। छोटंसं वासरू आहे, त्याला त्यांनी खांद्यावरती घेतलंय आणि ते आपल्या गावाच्या दिशेने निघालेलेच। बाजारात टपून बसलेल्या 4 चोरांनी विचार केलाय की हे वासरू चोरायचं। त्यावेळेस पीठ, मीठ, जनावर अशाच चोऱ्या व्हायचा। हे वासरू चोरायचं गड्या, परंतु हे पुरोहित आहेत, हे एक साधू पुरुष दिसत आहेत, आपल्याला चोरीचं पाप सुद्धा लागलं नाही पाहिजे। आणि मग त्यांनी या विचाराचा प्रयोग केला, या विचाराच्या ताकदीचा वापर केला। अगोदरच रस्त्यानेच हे 4 जण जाऊन बसले। साधुबुवा हे पुरोहित रस्त्यानं खांद्यावर वासराला घेऊन जोरात जप 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 चालत होते। तेवढ्यात समोरून पहिला चोर म्हणला, राम राम साधुबुवा, राम 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 झाला। त्याच्यानंतर हा चोर साधुबुवांना काय म्हणतोय, काय साधुबुवा कुत्रं कुठं चालवलंय? साधुबुवा म्हणले, कुत्रं नाही वासरू आहे, नीट बघ। दोघांमध्ये खडाजंगी झाली, वासरू का कुत्रं, कुत्रं का वासरू। शेवटी चोर म्हणला, वासराला तुम्ही कुत्रं म्हणा नाही तर लांडगं म्हणा, मला काय करायचं बा, मी जातो।
आणि असं म्हणून तो निघून गेला. मात्र तो नुसता निघून गेला नाही, तर साधूबाबांच्या डोक्यात, त्या पुरोहिताच्या डोक्यामध्ये त्यांनी एक नवा विचार पेरला. त्यानं एक नवा विचार पेरला. काय? खांद्यावर कुत्रा आहे, खांद्यावर कुत्रा आहे. विचाराचा जन्म झाला, विचार पेरला. काही प्रवास केल्यानंतर दुसरा चोर आला, पुन्हा रामराम श्यामश्याम झाला. आणि त्याच्यानंतर हा चोर परत मुद्द्याला भिडला आणि काय म्हणतोय, काय साधूबा, कुत्रा मात्र भारी आहे, कुत्रा मात्र भारी आहे. असं म्हटल्यानंतर साधूबाबांना तर अजूनच धक्का बसला. परत त्याच्याशी वाद घातला. अरे वासरू आहे, कुत्रा नाही, वासरू का कुत्र, कुत्र का वासरू, हा वाद झाला. दुसरा चोर म्हणला, तुम्ही कुत्र्याला वासरू, वासराला कुत्र म्हणा, नाहीतर वासराला लांडगा म्हणा, मला काय घेणं नाही, मी चाललो. दुसरा चोर निघून गेला. दुसरा चोर निघून गेल्यानंतर साधूबाबांच्या या विचाराला आता हॅमरिंग सुरू झालंय. विचाराची ताकद वाढत चालली की खरंच हे वासरू आहे का कुत्र आहे, खरंच हे वासरू आहे का कुत्र आहे. द्वंद्व सुरू झालं. वासरू आणि कुत्र समान ताकदीचे विचार निर्माण झाले, समान ताकदीचे विचार निर्माण झाले. ज्या विचाराला खत पाणी मिळणार आहे तो विचार जिंकणार आहे. थोड्या वेळानं तिसरा चोर आला. तिसरा चोर पुन्हा रामराम श्यामश्याम झाला. साधूबाबांना विचारतोय की काय साधूबा, प्रॉपर्टी जरा जास्तच वाढवलेली दिसते, रक्षणासाठी, राखणदारीसाठी कुत्रच वाटतंय. साधूबाबांनी परत त्याच्याशी वाद घातला. मात्र तिसरा चोर म्हणला, त्या वासराला तुम्ही कुत्र म्हणा, नाही तर लांडगा म्हणा, काय बी म्हणा, मला काय घेणं देत नाही. हा निघून गेला. आता मात्र खांद्यावरच्या वासराला यांनी खाली ठेवलंय, कारण कुत्र्याला खांद्यावर घेणं साधूबाबांना, पुरोहिताला शोभत नाही. आणि म्हणून खाली घेतले आणि त्या वासराच्या गळ्याला काहीतरी बांधलंय आणि त्याच्या गळ्याला धरून ओढत ओढत न्यायचा विचार करतायत. परत विचार आला, अरे कुत्र्याला जर आपण घेऊन गेलो तर लोक नाव ठेवणार आहेत. आणि म्हणून त्यांनी त्या कुत्र्याला, अर्थात कुत्रा नाही वासरू आहे, त्या वासराला कुत्रा म्हणून जंगलात सोडून दिलं. चौथा चोर टपूनच बसेल होता. साधू थोडे पुढे निघून गेले. त्यानं ते वासरू उचललं, बाजारात नेऊन परत विकलं. विचार काय काम करू शकतो. असा हा अत्यंत महत्वाचा विचार किंवा अध्ययन अध्यापन प्रक्रियेमध्ये परिणाम करणारी, परिणामकारक, एक अत्यंत महत्वाची मानसिक प्रक्रिया समजून घेऊया. नेमकं आहे तरी काय. चला या प्रक्रियेचा अगोदर शब्दशः अर्थ समजून घेऊया की नेमकं विचार प्रक्रिया आहे तरी काय. विचार या शब्दामध्ये वि म्हणजे विशिष्ट, वि म्हणजे विशिष्ट. चर म्हणजे चालणे, चर म्हणजे चालणे. यावरून असा अर्थ काढला जातो. काय अर्थ? विशिष्ट पद्धतीनं चालणे, विशिष्ट पद्धतीनं चालणे असा शब्दशः अर्थ इथं निघतोय. याच्या पुढं तुम्हाला सांगतो, याच्या पुढं अर्थ सांगितलेला आहे या विचारचा. काय? वि बरोबर विशिष्ट, हे बरोबर आहे पुढं. या चरचं प्रायोगिक रूप आहे चार, आणि चार म्हणजे चालवणे, चार म्हणजे चालवणे. आणि आता मात्र इथं अर्थ बदलला. काय? मनाला, बुद्धीला काही नियमांच्या आधारे चालवणे म्हणजे विचार. मनाला, बुद्धीला काही नियमांच्या आधारे चालवणे म्हणजे विचार. अशा रीतीचा अर्थ या शब्दामधून आपल्याला सापडतोय. कोणत्या शब्दामधून? तर विचार नावाच्या संकल्पनेतून, विचार नावाच्या शब्दातून. चला शब्दशः अर्थ पाहिल्यानंतर आता आपण जाऊया की या विचार प्रक्रियेचा अर्थ आणि व्याख्या समजून घेऊन, ज्या व्याख्या, ज्या अर्थ आतापर्यंतच्या टीईटीच्या पेपरला येऊन गेलेल्या आहेत. पाहूया मग पुढची कन्सेप्ट, विचार, अर्थ आणि व्याख्या. पहिली व्याख्या, पहिला अर्थ जो आपण दैनंदिन जीवनामध्ये अनुभवतो. काय? बाह्य उद्दीपक समोर नसताना त्याविषयी डोक्यामध्ये, त्याविषयी मनामध्ये जी मानसिक प्रक्रिया चालू असते त्यालाच विचार असे म्हणतात. डोळ्यासमोर बाह्य उद्दीपक नसताना, मग व्यक्ती असेल, वस्तू असेल, ठिकाण असेल, काय बी असेल,
ते बाह्य उद्दीपक नसताना त्या बाह्य उद्दीपकाविषयी डोक्यामध्ये मनामध्ये जी मानसिक प्रक्रिया सुरू असते त्यास आपण विचार असे म्हणतो. विचार असे म्हणतो. विचाराची दुसरी व्याख्या आहे का? विचाराची दुसरी व्याख्या काय आहे तर विचार प्रक्रियेची व्याख्या लक्षात राहू द्या. विचार म्हणजे थॉट आणि विचार प्रक्रिया म्हणजे थिंकिंग. थिंकिंगचं प्रॉडक्ट आहे थॉट. विचार प्रक्रियेचं उत्पादन आहे विचार. मग आता पहा, विचार प्रक्रिया म्हणजे काय? विचाराला जन्म घालणारी मानसिक प्रक्रिया म्हणजे विचार प्रक्रिया होय. अशा रीतीचा दुसरा अर्थ आहे. विचाराला जन्म घालणारी मानसिक प्रक्रिया म्हणजे विचार प्रक्रिया, थिंकिंग. ओके, याच्यानंतर तिसरी काय आहे पहा. याच्यानंतरची तिसरी, स्वतःशी केलेला संवाद म्हणजे विचार. स्वतःनं स्वतःशी केलेला जो संवाद आहे त्या संवादाला विचार असे म्हणतात. आणि ही चांगली व्याख्या आहे. याच्यानंतरची पुढची व्याख्या जी परीक्षेला आली होती काय तर पूर्वानुभवाच्या विविध अंगांची जुळवाजुळव करणे म्हणजे विचार. नॉर्मन तथा मनने ही व्याख्या म्हणलेली आहे पहा. काय? पूर्वानुभवाच्या विविध अंगांची जुळवाजुळव करणे म्हणजे विचार. नॉर्मन तथा मनची ही व्याख्या पाहिल्यानंतर पुढची व्याख्या आहे काय? अनुभवाची ज्ञानात्मक बाजू म्हणजे विचार. आणि ही व्याख्या कोणाची आहे? ही व्याख्या आहे जेम्स रॉस. याच जेम्स रॉसनं मानसशास्त्राची व्याख्या केली. मनाचे शास्त्र ते मानसशास्त्र. मॅकडुगल प्रमाणे जेम्स रॉसनं सुद्धा मानसशास्त्राचा केंद्रबिंदू मन मानले, माइंड मानले. आणि याची हीच व्याख्या काय आहे? विचाराची व्याख्या अनुभवाची ज्ञानात्मक बाजू म्हणजे विचार. आणि ही व्याख्या टीईटीच्या पेपरला आली होती. चला, याच्यानंतरची पुढची व्याख्या सुद्धा महत्वाची, सर्वमान्य, अर्थपूर्ण आहे. आणि ती व्याख्या काय? समस्येचे विश्लेषण करून ती सोडवण्याची योजना तयार करणे म्हणजेच विचार होय. मोहसी नावाच्या मानसशास्त्रज्ञाची, सायकोलॉजिस्टची ही कन्सेप्ट आहे, ही व्याख्या आहे. अशा रीतीनं विचार तथा विचार प्रक्रिया या संकल्पनेच्या ज्या व्याख्या मांडलेल्या आहेत, जो अर्थ सांगितलेला आहे तो अर्थ आपण पाहिला. आणि हे अर्थ परीक्षेच्या दृष्टीनं महत्त्वाचे आहे. यानंतर आपण पुढची संकल्पना पाहूया. पुढची संकल्पना म्हणजे काय तर ही जी विचार प्रक्रिया आहे या विचार प्रक्रियेचे स्वरूप, व्याप्ती, नेमकं ही विचार प्रक्रिया कार्य कशी करते हे बी कळायला पाहिजे. तर विचार प्रक्रिया याच्यामध्ये स्थितीज्ञान, निष्कर्ष आणि आपली मत या तिन्हींचा संगम असतो. आणि या त्रिवेणी संगमातून, या त्रिकुटातून विचाराची प्रोसेस चालू असते. स्थितीज्ञान, निष्कर्ष आणि मत या त्रिकुटातून विचाराची संकल्पना, विचाराची प्रोसेस चालू असते. दुसरी गोष्ट पहा, याच्या पुढची गोष्ट आहे की या विचार प्रक्रियेमध्ये अनेक संकल्पनांचा समावेश असतो. विचार प्रक्रियेमध्ये संवेदना आहे, विचार प्रक्रियेमध्ये अवबोध आहे, संबोध आहे, अशा अनेक संकल्पनांचा समावेश असल्या कारणानं विचार प्रक्रिया ही गुंतागुंतीची बनलेली आहे, क्लिष्ट बनलेली आहे. आणि या विचार प्रक्रियेतील सर्वात महत्वाची संकल्पना कोणती? संबोध. विचार प्रक्रियेचं सर्वात महत्वाचं साधन कोणतं असा जर प्रश्न आला तर त्याचं उत्तर आहे संबोध. बर, ही जी विचार प्रक्रिया ना, ही विचार प्रक्रिया प्रतीकांच्या द्वारे होत असते. प्रतीकांच्या-द्वारे, मग ते प्रतीक शब्द असतील, ते प्रतीक चिन्ह असेल, खुणा असेल, नकाशा असेल, चित्र असेल, आकृती असेल, एखादी प्रतिकृती असेल, या प्रतीकांच्या आधारे विचार चालतो. म्हणूनच विचाराला प्रतिकात्मक वर्तन असे म्हणतात. प्रतिकात्मक वर्तन म्हणजे विचार, अशी व्याख्या पुस्तकामध्ये दिली, अशी व्याख्या विचाराची सांगितली जाते. अशा रीतीनं विचारासंदर्भाची ही जी बेसिक माहिती आहे, हे बेसिक माहिती परीक्षेला येत असते आणि ही आपल्याला माहिती असायला पाहिजे. चला, विचार प्रक्रिया, स्वरूप, व्याप्ती संदर्भाची ही माहिती पाहिल्यानंतर आपल्याला विचार प्रक्रिया प्रत्यक्षरित्या घडते कसे, विचार प्रक्रिया प्रत्यक्षरित्या चालते कसे, ती कार्य करते कसे, हे आपल्याला समजून घ्यायचंय. चला पाहूया विचार प्रक्रिया चालते कसे. विचार प्रक्रियेतला पहिला टप्पा आहे, विचार प्रक्रियेचा पहिला घटक आहे समस्या, प्रॉब्लेम. समस्या निर्माण झाली पाहिजे माणसाच्या आयुष्यामध्ये, तर माणूस विचार करतो. समस्या,
आणि मग समस्या निर्माण झाली की माणसाची शोधाशोध सुरू होते, ती समस्या सोडवायची कशी. समस्या निर्माण झाली, काय समस्या निर्माण झाली, शासनानं शिक्षक भरती घोषित केली आणि टीटी परीक्षेची तारीख घोषित केली. टीटी परीक्षेची तारीख घोषित केली, ही माहिती झाली की मग समस्या ही निर्माण झाली. आता कशी तयारी करायची, आता तयारी कशी करायची, शोधाशोध सुरू झाली. आणि मग या विचार प्रक्रियेला सुरुवात झाल्यानंतर दुसरा टप्पा आहे. या विचार प्रक्रियेतील दुसरा घटक आहे धडपड. धडपड. मग कुठला घटक, कुठला सिलेबस काय असणार आहे, टीटी पेपर 1 द्यायचा का पेपर 2 द्यायचा, मी कुठल्या पेपरसाठी पात्र आहे, त्याचा सिलेबस काय, त्याच्याशी निगडीत चांगले पुस्तकं कोणते आहे, संदर्भ साहित्य कोणतं आहे, कुठला क्लास जॉईन करू, हे सगळी धडपड तुमची आता सुरू झाली. ही सगळी धडपड तुमची सुरू झाली. विचार प्रक्रियेचा हा असाच प्रवास आहे. आणि ही धडपड सुरू असताना तिसरी संकल्पना, विचार प्रक्रियेचा तिसरा घटक जन्म घेतो, तो म्हणजे पूर्वानुभव. काही जण सांगत होते मला मेसेज रूपाने, फोनच्या रूपाने, सर 10 वर्ष 2013च्या पासूनचे आत्तापर्यंत टीटी देतोय, पासच होईना, पूर्वानुभव. सर मागच्या वर्षी हे पुस्तक रेफर केलं होतं, एक बी प्रश्न त्यातला आला नाही, पूर्वानुभव. सर मागच्या वर्षी हे अकॅडमी, हा क्लास जॉईन केला होता, काहीच उपयोग झाला नाही, पूर्वानुभव. आत्ता सुद्धा कितीतरी जण असे सांगताय, सर आम्ही एवढे पैसे भरले मात्र काही शिकवत नाही, आम्ही फसलो गेलो, त्यांचा काहीच संपर्क राहिला नाही, आमचे पैसे बी गेले. अशा रीतीचा पूर्वानुभव बरोबर घेतो आपण विचार प्रक्रियेमध्ये. हा जो तिसऱ्या क्रमांकाचा टप्पा आहे, हा फार महत्वाचा टप्पा आहे. आणि सरते शेवटी हा सगळा धडपडीचा भाग चालू असताना या सगळ्या गोष्टीचा वापर करून आपण विचार करतो, अरे महाराष्ट्रामध्ये सध्या एक अकॅडमी, महाराष्ट्रामध्ये विश्वास ठेवावं असं एक शैक्षणिक केंद्र आहे. 2007 पासून महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थी बंधू भगिनींचं, शिक्षक शिक्षिका बंधू भगिनींचं शैक्षणिक क्षेत्रामध्ये मार्गदर्शन करण्याचं पवित्र कार्य तेवढाच पावित्र्य जपून करतंय. आणि मग डायरेक्ट ॲक्शन काय, तर कृती. मास्टरमाइंड करिअर अकॅडमी जॉईन, मास्टरमाइंड अकॅडमी जॉईन. अशा रीतीनं तुमची समस्या या क्रमाने चालली, सगळ्यांची समस्या याच क्रमाने चालते. सर्वांच्या विचाराचे हे 4 टॉपिक, हे 4 घटक आहेत. विचाराची प्रक्रिया या 4 टॉपिकमधून, या 4 घटकामधून, या 4 पायऱ्यांमधून चालत असते. समस्या, धडपड, पूर्वानुभव आणि कृती. विसरायचे नाही. ह्या 4ही संकल्पना परीक्षेला येतात, त्याच्या अगोदर आलेत काय अवघड नाही. खरंच याच क्रमामधून तुम्ही या टीटीची समस्या सोडवायची. खरं तर एका मोठ्या भावाच्या नात्याने, एका तुमच्या मोठ्या मित्राच्या नात्याने, नाहीच काही तर एका शिक्षकाच्या नात्यानं मला तुमच्यावर रागवायचा पूर्ण अधिकार आहे. का बरं मी रागवतोय, का बरं रागवतोय? गेले कित्येक दिवस झाले, महिना तर किमान झालाय, महिना तर होऊन गेलाय की टीईटीची परीक्षेची तारीख आली, टीटी परीक्षेची घोषणा झाली. गेला 1 महिना झालाय, कित्येक विद्यार्थी म्हणतायत सर याचा सिलेबस काय. बर सर, आम्ही तुमच्याकडे क्लास जॉईन केला अमक्या अमक्या विषयाचा, याचा सिलेबस काय, या विषयात घटक काय, या विषयात उपघटक काय, काहीच माहिती नाही. आणि ॲडमिशन घेतलं. फक्त आपल्याकडेच नाही तर अनेक अकॅडमीला संपूर्ण महाराष्ट्रामध्येच नाही तर भारतामध्ये तुमची अशीच अवस्था आहे सगळ्यांची. हे जणू असं झालं की 5,000 रुपये घेतले, किराणा दुकानवाल्याला दिले आणि किराणा दुकानवाल्याला म्हणले तुला काय द्यायची ती दे, कारण आम्हाला तर माहिती नाही आम्हाला काय लागतं, आम्हाला काय लागतं हेच माहिती नाही. आणि मग त्या दुकानदाराने बी काय करा, 2 किलोची तंबाखू द्यावे, 2 किलो तंबाखू, अर्धा किलो चुना, आणि या तुम्ही पुन्हा पुन्हा द्या परीक्षा, पुन्हा पुन्हा. असं कुठं असतं का? असं कुठं असतं का? तर तुम्हाला कोणीही फसवू शकतं त्याचं कारण तुम्हालाच माहिती नाही ना. तुमचा सिलेबस तुम्हाला कुठल्या या टीईटीची नाही तर कुठल्याही परीक्षेची तयारी करायची म्हटलं की पहिल्या स्टेपला तुम्हाला सिलेबस माहिती असायला पाहिजे, त्या सिलेबसचे पुस्तकं माहिती असायला पाहिजे, विषय माहिती असायला पाहिजे, त्या विषयाची पुस्तकं माहिती असायला पाहिजे, पुस्तकामध्ये त्या विषयामधील कोणते महत्त्वाचे घटक आहेत, कोणते उपघटक आहेत ते माहिती असायला पाहिजे. त्याचबरोबर अगोदरच्या परीक्षेच्या प्रश्नांचं स्वरूप माहिती असायला पाहिजे. पूर्वानुभव तेच सांगताय. आणि मग हे सगळं माहिती असताना तुम्ही मग योग्य अकॅडमीची निवड करू शकता.
शिकवणारे शिक्षक कसे शिकवतात हे त्यावेळेस तुम्हाला कळू शकतं. अदरवाईज तुम्ही दरवर्षी फसले जाल. दरवर्षी शासन बी फसवतंय तुम्हाला. तुमचा फॉर्म भरून घेतंय, 400-500 रुपये, 1000 रुपये खर्च करतंय, पुस्तकाला खर्च होतोय, क्लासला खर्च होतोय दरवर्षी, आणि निकाल मात्र काहीच नाही, परिणाम मात्र, फल मात्र काहीच नाही. या वर्षी तसं होणार नाही. या वर्षी तसं होणारच नाही. कारण या क्षेत्रामध्ये 14 वर्ष तप, 14 वर्षाचं तप पूर्ण केलेली ही आमची सगळी टीम तुमच्या बरोबर आहे. गडचिरोलीच्या एका भगिनीनं एक मेसेज पाठवला होता सुंदर. खरं तर ही भावना महाराष्ट्रातल्या आपले लेक्चर अटेंड करणाऱ्या प्रत्येक शिक्षक शिक्षिका बंधू आणि भगिनींच्या मनामध्ये काय भावना व्यक्त केली त्या गडचिरोलीच्या ताईनं. त्यांनी अशीच भावना, सर तुमचा आमचा एकच ध्यास, सर तुमचा आमचा या वर्षीचा एकच ध्यास कुठला, टीटी पास, टीटी पास, टीटी पास. छान वाटलं मला की इतक्या आवर्जून इतका ध्यास घेतलेला आहे. काय तुमचा आमचा एकच ध्यास, टीटी पास, टीटी पास, टीटी पास. आणि सर या वर्षी आम्हाला आहे खूप आस, आणि सर या वर्षी आम्हाला आहे खूप आस, कारण आम्ही जॉईन केलाय मास्टर माइंड क्लास, मास्टर माइंड क्लास, मास्टर माइंड क्लास. तुमचा आमचा एकच ध्यास, टीटी पास, टीटी पास, टीटी पास, आणि आम्ही होणारच. हा विश्वास तुमच्यामध्ये, फक्त तेवढा वेळ द्या, तेवढ्या लेवलचं काम करा, डिव्होशन द्या, यश मिळणारच आहे. पुढची प्रोसेस आपल्याला पाहिजे. काय पुढची प्रोसेस आहे तर या विचार प्रक्रियेचे स्तर आहेत, या विचार प्रक्रियेचे पातळ आहेत. आता विचार प्रक्रियेचे स्तर म्हणजे वरच्या पातळीचा, खालच्या पातळीचा तसं नाही. हे अध्ययनावर शैक्षणिक क्षेत्रातल्या विचाराबद्दल आपण पाहतोय. सकारात्मक, नकारात्मक, पॉझिटिव्ह, निगेटिव्ह असलं नाही, संकुचित, व्यापक असलं नाही. हे अध्ययन शैक्षणिक क्षेत्रासंदर्भात आपण 2 स्तरावरील 2 पातळ्यांवर आपण विचार करत असतो. कुठल्या 2 पातळ्यांवर तर त्यातला पहिली पातळी, पहिला स्तर आहे अवबोधात्मक स्तर. अवबोधात्मक पातळी म्हणजेच काय तर अवबोधात्मक पातळी, अवबोधात्मक स्तर म्हणजे काय त्याचा अर्थ पहा, एकदम सोपा आहे. काय, बाह्य उद्दीपक समोर असताना केलेला विचार हा अवबोधाच्या पातळीवर असतो. अवबोध होतो कधी, अवबोध बाह्य उद्दीपक समोर असताना, बरोबर आहे. बाह्य उद्दीपक समोर असताना अवबोध होतो, आणि अवबोध होत असताना केलेला विचार म्हणजे अवबोधाचा स्तर आहे, अवबोधात्मक स्तर आहे. हा कसा आहे बरं, उदाहरण घ्या. पाहायला गेले 4-2 मित्रमंडळी पाहायला गेलेत, त्यांच्याबरोबर 1-2 ज्येष्ठ मंडळी आहे, वडील आहे, चुलते आहेत. हे सगळं पाहण्याचा कार्यक्रम चाललाय. पाहण्याचा कार्यक्रम चालू असतानाच वडिलांनी मुलाला विचारलं, खुनीनं विचारलं, कशी आहे, पटली का, कशी आहे, असं विचारल्यानंतर याच्या डोक्यामध्ये उत्तर देण्यासाठी जो विचार सुरू झालाय, कशी आहे, समोर बाह्य उद्दीपक असताना तो विचार करतोय कशी आहे. अवबोधाच्या पातळीवरचा विचार, अवबोधात्मक विचार. दुकानामध्ये गेले, असंख्य प्रकारचे, असंख्य रंगाचे कापड तुमच्या समोर पडले, आता कुठला घेऊ, कुठला निवडू, असा विचार करताना हा अवबोधात्मक स्तर आहे. बाह्य उद्दीपक समोर असताना केला जाणारा विचार अवबोधात्मक स्तरावरचा असतो, अवबोधाच्या पातळीवरचा असतो. आता दुसरा प्रकार, दुसरा स्तर संबोधात्मक स्तर. बाह्य उद्दीपक समोर नसताना त्याविषयी केला जाणारा विचार म्हणजे संबोधाच्या पातळीवरचा असतो, संबोधात्मक स्तर असतो. संबोधात्मक स्तर. मगाशी पाहायचा कार्यक्रम झाला, आता घरी आले, आणि घरी आल्यानंतर आल्या आल्या आईनं विचारले, कशी आमची येणारी सुनबाई, असं विचारल्यानंतर मुलानं डोक्यात विचार सुरू केलाय, कशी आहे. तो जो विचार आहे ती समोर आहे का, आता समोर नाही, तिचा विचार आहे. संबोधात्मक पातळी, संबोधाचा स्तर, संबोधाचा स्तर. अशा रीतीनं बाह्य उद्दीपक समोर नसताना केला जाणारा विचार संबोधात्मक पातळीवर असतो. वर्गामध्ये बसल्यानंतर शिक्षकांनी प्रश्नपत्रिका दिली आणि प्रश्नपत्रिकेत सांगितलं, माझे घर या विषयावर निबंध लिहा. घर समोर नाही तरी निबंध लिहिला, तर तो या पातळीवरचा विचार करून निबंध लिहिलेला आहे. संबोधात्मक स्तर, संबोधाची पातळी.
झाले. विचाराच्या या दोन पातळ्या, विचाराचे हे दोन स्तर परीक्षेला येऊन गेलेत, परीक्षेला आलेले आहेत आणि सोपे अवघड नाहीच. चला याच्यानंतरची पुढची प्रोसेस पाहिजे, याच्यानंतरचा पुढचा घटक आपल्याला पाहायचा आहे. विचार करण्याच्या काही पद्धती आहेत, विचार करण्याचे काही प्रकार आहेत, हे सुद्धा आपल्याला माहिती असायला पाहिजे. मग याच्यामध्ये विचार करण्याचा पहिला एक प्रकार, पहिली पद्धत आहे तर्क अनुमान पद्धत. तर्क अनुमान पद्धत म्हणजे आपल्याला सगळ्यांना माहिती, अनुमान म्हणजे निष्कर्ष. तर्क अनुमान म्हणजे काय? तू अभ्यास केला तर पास होशील, पाऊस पडला तर पिके चांगली येतील, बरोबर, कष्ट केले तर यश मिळते, प्रयत्नांना जर तू प्रयत्न केले तर यश मिळेल. अशा प्रकारे तर्क अनुमान या लेवलचा आपण विचार नेहमीच करत असतो. याचा फार डीप स्पष्टीकरण द्यायची गरज नाही. खरं तर या सगळ्या पद्धतींच्या प्रकारांच्या नावातच, शब्दातच त्यांचा अर्थ आहे, त्याच्यामुळे त्याचं स्पष्टीकरण द्यायची गरज नाही. मात्र मला विचार करण्याच्या दोन वेगळ्या पद्धती त्या समजून सांगायच्या होत्या, म्हणून हे हा प्रकार मी स्पेशली घेतोय. कुठले दोन? तर हे दोन विचार करण्याचे हे दोन प्रकार मला समजून सांगायचे, अवगामी आणि उद्गामी. याच्यावर परीक्षेला प्रश्न विचारला जातो. हे अनेक ठिकाणी हे शब्द येणार आहेत, म्हणून इथंच समजून घ्यायचे. अवगामी म्हणजे याला तर्क व अनुमान करण्याच्या पद्धती बी म्हणतात, किंवा डायरेक्ट विचार करण्याच्या पद्धती, विचार करण्याच्या प्रकार बी म्हणतात. कसं बी होत्या, यांचा अर्थ तुम्हाला क्लिअर असायला पाहिजे. इंग्लिश ग्रामर, मराठी ग्रामर किंवा अध्ययन अध्यापन करण्याच्या पण पद्धती आहेत, अवगामी आणि उद्गामी. म्हणून एकदा शब्द अर्थ क्लिअर झाला, कन्सेप्ट क्लिअर झाली की तुम्हाला त्याचं कुठं बी कसा बी प्रश्न आला तर उत्तर लिहिता आला पाहिजे. याला म्हणतात डिडक्टिव्ह मेथड. डिडक्टिव्ह मेथड आणि याला म्हणतात इंडक्टिव्ह मेथड. इंडक्टिव्ह मेथड, अवगामी उद्गामी. यातल्या पहिल्याचा अर्थ तुम्हाला सांगतो अगोदर. अवगामी, अवगामी पद्धतीचं काय वैशिष्ट्य आहे? अवगामी पद्धतीचं वैशिष्ट्य सामान्याकडून विशिष्टाकडे, नियमाकडून उदाहरणाकडे, अशा प्रकारचं वैशिष्ट्य आहे. म्हणजे आपण या पद्धतीने विचार करतो किंवा या पद्धतीने शिकत असताना आपली प्रोसेस काय होते. फॉर एक्झाम्पल, वर्गामध्ये लेक्चरमध्ये सरांनी, शेळके सरांनी सांगितलं काय, द्रव हा प्रवाही असतो आणि हा द्रव हा प्रवाही असल्या कारणानं त्याला जिकडं उतार सापडेल तिकडं तो वाहत जातो, प्रवाह होतो त्याचा. झाला, हा नियम शिकला विद्यार्थी. आणि मग हा नियम शिकल्यानंतर गावातल्या नदी किनारी उभा राहिल्यानंतर त्याच्या लक्षात आलं, रे हा नदी वाहते का, तर नदीमध्ये द्रव पाणी आहे आणि पाणी द्रव असल्या कारणानं प्रवाही आहे. उदाहरण, नंतर नाईल नदीच्या किनारी गेला, जगातली सर्वात लांब नदी नाईल नदी, आणि ही नाईल नदी सुद्धा वाहत होती, कळकळ 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 वाहत होती. यानं पहिला, रे नदी का वाहते, तर नदीतलं पाणी द्रव आहे आणि द्रव हे प्रवाही असतं. गंगा नदीच्या तीरावर जाऊन बसला, तिथं सुद्धा नदी वाहते, पाणी वाहते. का गड्या वाहते, तर त्याचं सुद्धा कारण तेच आहे, द्रव प्रवाही आहे, उत्तराच्या दिशेने वाहणारच. अगोदर नियम, नंतर उदाहरण. असा हा पहिला प्रकार. ही ओल्ड फॅशन आहे, अध्यापनाची, शिकण्याची ओल्ड फॅशन आहे ही. आता ही नवीन फॅशन आली, दुसऱ्या क्रमांकाची पद्धत आली, उद्गामी पद्धत, इंडक्टिव्ह मेथड. याचं उलट असतं, विशिष्टाकडून सामान्याकडे, उदाहरणाकडून नियमाकडे, उदाहरणाकडून नियमाकडे. गावातल्या नदीच्या किनारी गेला, पाणी वाहते, अरे पाणी तो वाहते, चांगलं वाहते. नाईल नदीच्या किनारी गेला, पाणी वाहते, अरे वा पाणी चांगलं वाहते. गंगा नदीच्या किनारी गेला, गंगा नदी, अरे पाणी वाहते. झाले, असे असंख्य उदाहरणं पाहिले आणि त्या उदाहरणावरून निष्कर्ष काढलाय, त्या उदाहरणांचं सामान्यीकरण केलं, त्या उदाहरणावरून नियम तयार केला. काय नियम तयार केला, तर द्रव हे प्रवाही असतं, उत्तराच्या दिशेनं वाहतं. उदाहरणाकडून सामान्याकडे, नियमाकडे, म्हणजेच विशिष्टाकडून नियमाकडे, हा दुसरा पद्धत, ही दुसरी पद्धत, दुसरा प्रकार. अशा रीतीनं दोन्हींचा अर्थ कुठल्याही परीक्षेला येऊ शकतो. सीईटीला यायचा, टीईटीला येतोय, आणि टेट नावाची पुढे जी होणार आहे त्याला बी येऊ शकतो. हे दोन्ही कन्सेप्ट अनेक क्षेत्रात वापरल्या जातात, म्हणून विसरायचं नाही. झालं, आता आपण फक्त या विचार करण्याच्या पद्धतींचे किंवा प्रकारांचे नावं समजून घेऊ, फक्त नावं, त्यात काय विशेष नाही, फार महत्वाचे नाही. मग कुठले कुठले आहेत पहा.
समस्या विमोचन पद्धत म्हणजे समस्या सोडवण्यासाठीचा विचार, चिकित्सक विचार पद्धत, एखाद्या विषयाबद्दल, एखाद्या घटकाबद्दल अतिशय सायंटिफिक आणि सखोल विचार करणं चिकित्सक विचार, सर्जनशील नाविन्यपूर्ण विचार असणं सर्जनशील, विमर्शी विचार असणं, एखाद्या विचाराशी विमर्श, विचाराशी विमर्श, विचाराशी विमर्श, चर्चा विमर्श करत असतानाचा हा विचार आहे. अशा रीतीनं हे 5 विचाराच्या पद्धती आहेत, विचाराचे हे 5 प्रकार आहेत. याच्यानंतर आपल्याला अजून एक संकल्पना पाहिजे, काय? विचारातील दोष. विचार प्रक्रियेतील दोष म्हणजे आपण जे विचार करतो ना ते कधी कधी चुकीचे होतात की. मग ही विचार करण्याची कशामुळे विचार चुकीचे होतात बा हे तुम्ही कळायला पाहिजे की नाही. मग हे समजायला पाहिजे. याच्यासाठी पहिला दोष आहे निरीक्षणातील दोष. निरीक्षणातील दोष काय झालं? 2 मित्रांमध्ये चर्चा, एका कॉलेजच्या ग्राउंडवरती 2-3 मित्र उभा होते. पलीकडे त्यांचा एक मित्र तिकडून येतच होता. तो तिकडच्याच कडाला थांबला. का थांबला कळे ना. तेवढ्यात काही मिनिटांमध्ये त्याची मैत्रीण आली. गुलगुलू गप्पा झाल्या. गप्पा मारता मारता काय झालं कोणास ठाऊक, तिने त्याच्या कानाखाली मारली. हा निघून गेला, ती निघून गेली. आता ह्या मित्राच्या डोक्यामध्ये एकच चक्कर, एकच सारखा विचार, बिनसलं मित्राचं, बिनसलं मित्रमैत्रिणीचं, बिनसलं. आनंद झाला का दुःख झालं ती त्याला माहिती, पण विचार डोक्यामध्ये चालू. आणि जो विचार त्यानं मित्राला बोलून दाखवला. का रे म्हणलं तुमचं कसं बिनसलं? म्हणलं कुठं बिनसलं? म्हणलं तिने तुझ्या कानाखाली मारली. अरे येड्या, लाडाने मारली, प्रेमाने मारली. याचा विचार चुकला का नाही? का? निरीक्षणात दोष. निरीक्षण चुकलंय, निरीक्षणात दोष. जो अनुभव आहे तो अनुभव जर चुकीचा घेतला तर त्या अनुभवाचा, त्या बाह्य उद्दीपकाचा विचार चुकणारच साहजिकच. त्याच्यानंतर पूर्वग्रह दोष. आपण तर इतके पूर्वग्रह करून घेतो आणि त्या पूर्वग्रहावरून मग विचार करीत बसतो. मग एखादा माणूस खूप वाईट आहे असा पूर्वग्रह झाला तरी एखादा माणूस खूप चांगला आहे म्हणजे माणसासंदर्भात, ठिकाणासंदर्भात, कुठल्याही गोष्टी महाराष्ट्रातल्या लोकांना गोवा लय भारी वाटत, म्हणजे गोवाच्या बीच लय भारी, गोवाचा पूर्वग्रह. इथं रत्नागिरी इकडं हे सगळे बीच सोडून तिकडे गोव्याला तरफडते. पूर्वग्रह. तिसरं आहे काकतालीय न्याय. काकतालीय न्याय या शब्दाचा अर्थ समजून घ्या. कसलाही परस्पर संबंध नसताना ओढून ताडून संबंध जोडणे याला म्हणतात काकतालीय न्याय. मगाशी पाहायला गेल्याचा कार्यक्रम परत सांगतो डिटेलमध्ये. पाहायला गेले, पाहायचा कार्यक्रम झाला. एक जण आपल्यामध्ये पद्धत आहे, एक जण शाना सुरता खाली बसतो आणि मग मुलीला 2-4 प्रश्न विचारतो. प्रश्न विचारल्यानंतर मग नारळ, खडीसाखर, पेढे, काहीतरी मिठाई द्यायची असते आणि वर परत पैसे. पटली तर मोठी नोट द्यायची, नाही पटली तर छोटी नोट द्यायची, असं ठरलेलं असतं. आणि खानाखोनाने ते मुलाला बरोबर सांगायचं असतं. मुलानं पाहणाऱ्या त्या मित्राला सांगितलं की पटली, यानं 2000ची नोट बी लगेच मांडली. 2000ची नोट घेऊन पोरगी घरात गेली आणि 2 मिनिटात आतून मेसेज आला, पोहे खान सुटा, आम्हाला पटत नाही. अरे 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 अरे, याच्या तर अवघडच झालं. 2000ची नोट तो नोट गेली, या जायचा खर्च, मित्रांच्या कटिंग दाड्या, मित्रांच्या आंघोळ्या, कपड्यांचे इस्त्रे, सगळं खर्च व्हायला गेला. इतकं टेन्शन आलं. आता काय करावं? जाता जाता घराच्या बाहेर निघाला पोरीच्या आणि म्हणतो सकाळी कोणाचं थोबड बघितलं होतं कोणाच. आता तिनं दिलेला नाकार आणि यानं कोणाचं उठल्यानंतर थोबड बघितलं, याचा काय संबंध आहे का? काकतालीय न्याय. आणि मग असा कशाला संबंध जोडून आपण जेव्हा विचार करतो ना तो चुकणारच की नाही? तो चुकणारच. गण्याला 100 पैकी 2 मार्क पडले, वडिलांनी रेटला चांगला, कसं काय एवढे मार्क पडले? त्यावेळेस गण्या सांगतोय वडिलांना, काय नाही ते इंग्रजीचे सर आहे ना, तेव्हा सायकोलॉजीचे सर तोंड बघून मार्क देते. आता तोंडाचा आणि याच्या मार्काचा काय संबंध आहे का? नाही, काही संबंध नाही. काकतालीय न्याय. अशा प्रकारचा विचार आपण जेव्हा करतोय तेव्हा तो चुकणारच साहजिक. याच्यानंतर इच्छानुवर्ती विचार. इच्छा आहे सध्या तुमची. मी जे वाचलंय, मी जे शेळके सरांच्या अकॅडमीमध्ये क्लासमध्ये ऐकलंय, शिकलोय, तेच परीक्षेला आलं आणि 150 पैकी 150 मार्क. इच्छा आहे, इच्छाप्रमाणेच होईल असं नाही, पण त्या इच्छेप्रमाणे आपण विचार करतो. सचिन तेंडुलकर ग्राउंडवर आलाय. सचिन तेंडुलकर ग्राउंडवर आल्यानंतर सगळ्या प्रेक्षकांच्या मनामध्ये इच्छा आहे की सचिन 1 शतक करावं, 2 शतक करावं, 3 शतक करावं. सचिन 0वरच आउट झाला. विचार चुकलाय. इच्छेनुसार आपण विचार करीत असतो आणि तो इच्छेनुसार वास्तव बाजूला सोडून देतो, सत्य परिस्थिती बाजूला सोडून देतो आणि आपण आपल्या इच्छेनुसार विचार करतो आणि म्हणून विचार चुकतो.
अशा रीतीनं विचार प्रक्रियेतले हे 4 दोष आहेत आणि या कारणामुळे विचार प्रक्रियेत दोष निर्माण होतो, विचार प्रक्रिया चुकीची होती, विचार चुकीचा होतो असं आपण म्हणू शकतो. चला, अध्ययनावर परिणाम करणाऱ्या मानसिक प्रक्रियेमध्ये आज आपण विचार नावाची प्रक्रिया शिकलोय, विचार नावाचा मानसिक घटक शिकलोय. मग याच्यामध्ये आपण काय काय शिकलोय, याच्यामध्ये काय काय शिकलो, एक रिव्हिजन देऊया, एक सहज त्याच्यामध्ये पाहून समजून घेऊया की नेमकं काय शिकलो. तर याच्यामध्ये सर्वात सुरुवातीला आपण शिकलोय विचाराची पार्श्वभूमी, विचार आपल्या आयुष्याला किती महत्त्वाचा आहे हे आपण समजून घेतलं. याच्यानंतर आपण विचाराचा शब्दशः अर्थ, त्या शब्दामध्ये त्याचा अर्थ कसा दडलाय, यानंतर विचाराच्या असंख्य व्याख्या, आपण 5-6 व्याख्या पाहिल्या. या व्याख्या पाहिल्यानंतर आपण विचार प्रक्रिया आणि स्वरूप व व्याप्ती समजून घेतली आहे. मग विचारामध्ये अनेक संकल्पना कशा आहेत, विचाराचं हे त्रिकूट समजून घेतलं, प्रतीक समजून घेतलं. त्याच्यानंतर मग विचार प्रक्रिया, या विचार प्रक्रियेमध्ये पहिला घटक समस्या, दुसरे धडपड, त्यानंतर पूर्वानुभव, त्यानंतर कृती. यानंतर पुढची संकल्पना आपण पाहिली की विचाराचे स्तर असतात, अवबोधात्मक स्तर आणि संबोधात्मक स्तर. हे 2 समजून घेतल्यानंतर विचाराचे प्रकार पाहिले, विचार प्रक्रियेच्या पद्धती पाहिल्या. ह्या विचार प्रक्रियेच्या 2 पद्धती, विचार प्रक्रियेच्या 5 पद्धती पाहता पाहता आपण अवगामी उद्गामी यांचाही अर्थ समजून घेतला. मग समस्या विमोचन, चिकित्सक विचार, सर्जनशील विचार, विमर्शी विचार आणि सरतेशेवटी आपण पाहिलं विचार प्रक्रियेमध्ये दोष कसा निर्माण होतो. अशा रीतीने अत्यंत महत्त्वाची विचार नावाची प्रक्रिया जी आहे ती आपण शिकलोय, समजून घेतली आणि परीक्षेला जेव्हा येईल तेव्हा आपण कसाही प्रश्न आला तरी उत्तर सोडवणारच. या आशेनं, या अपेक्षेनं आज इथंच थांबूया. पुन्हा भेटू पुढील भागात. धन्यवाद.